श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। लक्षात ठेवा, स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरवलेल्या मनाला परत एकदा उभारी करणे इतकाच असतो। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। पहिला संदेश, स्वतःला कधीच कमी समजू नकोस। या दरबारात आपण बसणं म्हणजे आपली काही मागच्या जन्माची पुण्य असावी लागतं आणि ते पण परब्रह्मासमोर बसणं सोपं नाही। त्यामुळे कधी स्वतःला कमी समजू नकोस बाळा। संघर्षाचा काळ हा एकट्यानेच लढावा लागतो, बाकी चांगल्या काळात तर ओळखणारे सुद्धा ओळख देतात। लक्षात ठेव, फक्त विचार करून बदल घडत नसतो। बदल आणण्यासाठी सवयी मोडाव्या लागतात, दृष्टिकोन बदलावा लागतो। जे नाही करत ते करावं लागतं। फक्त विचार करून काही होणार नाही, ते प्रत्यक्षात उतरावं लागतं। सोपं नसतं, ते सोपं बनवावं लागतं। प्रयत्न करून चला। मग आता तयार वेळ निघून चाललेली आहे। तू जो विचार करत आहेस मनात, तो सोडून दे। जास्त विचार करू नकोस, त्याने काही सुद्धा होणार नाही। तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे तुमची संमती दर्शवा व कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा। भाग्यवान ठराल। त्यापेक्षा नामस्मरण कर। उद्याच्या विचाराने काळजीत राहू नकोस, कारण आयुष्य हे गळत्या पानासारखं आहे। सर्व क्षणिक आहे। जे काही अडचण आहेत त्या संपतील। तू फक्त विश्वास ठेव माझ्यावर। विश्वास ठेव। परिस्थिती वाईट असली तर तू प्रामाणिक राहून तोंड दे। तुझे कर्म चांगले ठेव, त्यानंतर बघ तुझी वेळ बदलायला वेळ लागणार नाही। कोणाच्या वाईट विचाराने तुझा कधीच काहीच वाईट होणार नाही, कारण तुझा कर्ता आणि करविता तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर खूप काही गोष्टी आता अवलंबून आहे। प्रामाणिकपणा असेल तर स्वप्न साकार होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, हे लक्षात ठेव। तुझ्याजवळ काही नाही आहे यावर विचार करून तुझ्या जवळचे आहे याचा विचार करायला विसरशील। तू जर स्वतःच्या आयुष्यात डोकावून बघणारे, तुझ्याजवळ निरोगी शरीर आहे, तुझे इंद्रिय सुरक्षित आहे, घरी संपत्ती आहे, दुसरे लोक तुला चुकीचे समजतात, तुला समजून घेत नाही, पण याने खंत का करतोस? तू योग्य आहेस हे मला ठाऊक आहे। व्यर्थ चिंता करू नको। आयुष्यात पुढे जायचे असेल तर पहिरा बन, कारण मोजकीच माणसं जोडली तर बाकी सगळे तुझे मनोबल कमी करणारे। जर आपल्या वेदना कमी करायचे असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत। काही आपलं नाही, काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाही। बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो। तिथे प्रत्येकाला गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे रे। वेड्या कोणा वाचून कोणाचा अडत नसतं। आदर कर, सर्वाचा हा खरा मानव धर्म आहे। आयुष्यात कुठल्याच गोष्टीचं घमंड करू नका। जी वेळ साथ देते ती वेळ लाथ सुद्धा मारू शकते बाळा। तुला खूप प्रश्न आहे, तुला आत्ता सापडत नाही तर समज ती वेळ अजून आली नाही। आयुष्यात उपकार घेणे पहिलं थांबव, त्याने तू दुबळा होत आहेस। क्षण म्हणजे तुझ्यासाठी एक नवीन संधी आहे। एक चुकला तर दुसरी संधी मिळेल, पण यासाठी निर्णय योग्य घेणे आवश्यक आहे। तुला तुझं हेच सांगणार आहे, पण तुला ते ऐकायचं नाही असं करू नकोस। माझी भक्ती करत आहेस तर तुला विश्वास ठेवावाच लागेल बाळा। कितीही संकटे येऊ दे, तू माघार घेऊ नकोस। तू तुझ्या मताशी ठाम राहा, नको हो उदास। मी आहे तुझ्या आसपास, डोळे बंद करून बघ, मी आहे तुझा विश्वास। श्री स्वामी समर्थ। तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। जर मार्गदर्शन मिळाला असेल तर श्री स्वामी समर्थ असे कमेंट करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा। दुसरा संदेश, लक्षात ठेव, सल्लागार फार महत्त्वाचा असतो। सल्लागार कोण आहे हे फार महत्त्वाचं आहे। पराक्रमी तर दुर्योधन पण होता, मात्र विजय अर्जुनाचा झाला, कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन कृष्णाचा। लक्षात ठेवा, आयुष्याचा सल्लागार जर कृष्णासारखा असेल तर काय घडतं 100त एकही वाचला नव्हता।
आणि पाचीतल्या एकाचाही केसाला धक्का लागला नव्हता. सध्या खूप धावत आहेस ना तू, मनात काहीतरी चालले जे पूर्ण व्हावं म्हणून धडपडत आहेस. जेव्हा स्वतःच्या मनाविरुद्ध गोष्ट होते तेव्हा ती सर्व स्वामीची इच्छा आहे हेच समजा. कारण कदाचित तुला तुझा निर्णय योग्य वाटत असला तरी तिला ते अमान्य आहे. काहीच हरकत नाही, सर्वच मनातील इच्छा पूर्ण झाल्या नाही तर, कारण तुझ्यासाठी खूप काही खास राखून ठेवलं आहे मी. चल उठ, पाहतोय काय? नुसता आज वेळ वाया घालवला तर संधीचे सोनं करता येणार नाही. स्वतःवर कायम विश्वास दृढ ठेवा आणि योग्य दिशेला कष्ट करायचे. विचाराने डोळे आहेत तेच मार्ग दाखवणार. महत्त्वाचे म्हणजे आळस झटकून टाकता हे म्हणा. कितीही संकटे आली तरी खचून जाऊ नकोस. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे. स्वामी म्हणतात, जो नित्य श्रद्धेने आणि विश्वासाने माझं नाव घेत असतो त्याच्या प्राबल्यात मी स्वतः बरोबर राहून त्याचे प्राबल्य संपवतो. त्याला याचा त्रास होऊ देत नाही. स्वामी आपल्या भक्ताच्या निष्ठेची परीक्षा घेत असतात. प्राबल्याने कितीही दूर संकटे आली तरी भक्ताने भगवंताच्या चरणावर डोके ठेवून श्रद्धा आहे की नाही हे पाहत असतात. एकदा भक्त त्याच्या परीक्षेत उतरला की स्वामीच्या कृपेला सीमाच राहत नाही. कधी त्रास झाला, शिक्षा झाली तर खचू नका. आपलीही काहीतरी चूक झाली असणार कधीतरी हे लक्षात घ्या. कारण आपण आपल्या डोक्यात स्वामी नाही, स्वामीचे विचार डोक्यात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरण्याची वेळ कधीच येत नाही. माणसाने दिलेले माणूस हिसकावून घेऊ शकतो, पण जर माझ्या स्वामीने दिले तर कसं काय कोणी हिसकावेल? कारण या सत्तेपुढे कुणाची सत्ता चालत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जे शक्य आहे ते तू कर आणि जे अशक्य आहे ते करायला मी आहे. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. हेच तर माणूस म्हणून जग. कधी कोणाला दुखवू नको, कधी कोणावर रागवू नको. माणूस म्हणून जन्माला माणुसकी मात्र कधी विसरू नकोस. कोणत्याही सकारात्मक विचाराला कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचाराला कोणतेही औषध वाचवू शकत नाही. हे लक्षात ठेव. स्वामी आज तुम्हाला विचारला आहे, तू सोडका मान किंवा नको. हक्क तुझा आहे. ते सर्व मानला नाही तरी चालेल, पण तुझे विचार मात्र पवित्र ठेव. तू 11 माळी जप, स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचू, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसाचे मन नक्की वाच. बघ तुला जमतं का ते बाळा. परिस्थिती कशी का असेना, तू उदास होऊ नकोस. फक्त विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. जेव्हा स्वामी सांभाळून घेतात तेव्हा सारे जण मिळून सुद्धा तुम्हाला हरवू शकत नाही. हे लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. जय शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.